माझ्या चरणाजवळच जागा दिली पाहिजे, म्हणून धन्य कानोपात्रा आजी झाली बागेची. अरे पांडुरंगाच्या दर्शनाच्या अगोदर त्या कानोपात्रेचं दर्शन होतंय, लक्षात ठेवा. होतं का नाही हे तुम्ही पहा. म्हणून मला एवढंच सांगायचं की कानोपात्रेचं दर्शन त्या आधी घेतात भक्त आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन घेतात. म्हणजे ती संसारातून तरुण गेली, केवळ भगवंताच्या नामाने गेली, भगवंताला समर्थ झाली. म्हणून तुम्हाला त्या संसार रूप सागरातून जर तरुण जायचं असेल तर एकच, त्या म्हणजे भगवंताची भक्ती, भगवंताचं नामचिंतन घ्यायचंय. महाराज ज्या वेळेला भगवान रामचंद्र प्रभू, लक्ष्मण, सीता आई साहेब वनवासाला चालले, त्यावेळेला तो केवट असणारा, नावाडी असणारा, त्या समुद्रातून जायचंय भगवंताला, पलीकडे जायचंय. त्यावेळेस त्या नावाड्याला सांगितलं की मला तुमच्या नावेमध्ये बसू द्या, म्हणजे मला पलकड सोडा त्या ठिकाणी. त्यावेळेस तो महाराज केवट असणारा तो म्हणला आपला परिचय काय. त्यावेळेस सांगितलं मी दशरथी पुत्र आहे, दशरथ राजाचा पुत्र आहे, रामचंद्र प्रभू. असं सांगितल्याबरोबर तो केवट नावाडी असणारा नाचू लागला आणि आनंदाने त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. महाराज हसू लागला, आनंदाने देवाचं नाव घेऊ लागला. नाव घेत असताना प्रभू म्हटले, हे केवटा, नावाडी म्हटले, तू कशा करता हसतो, तुला कशाचा आनंद झाला. त्यावेळेस सांगितलं की प्रभू म्हटले मला माहिती आहे तुमचा अवतार जगाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणा संताच्या भूती देह कष्टविती परोपकार आहे. अरे ह्याच नावेमध्ये बसून अनेक योगी संत ऋषी मुनी तुम्हाला भेटण्यासाठी, तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला भेटण्यासाठी गेलेले, आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्यांनी सांगितलेलं आहे मला की हा प्रभू जो आहे की ईश्वराचा अवतार आहे. म्हणून तुम्ही आज माझं भाग्य आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, माझ्या नावेमध्ये तुमचे चरण लागतात, मी किती भाग्यवान असेल. त्या ठिकाणी त्या नावाड्याला आनंद झाला आणि भगवंताची पाद्यपूजा करून त्या ठिकाणी भगवंत नावेमध्ये बसलेले. पुढच्या थिरावर नेल्यावर भगवंतानी त्या नावाड्याला काय द्यायचंय काय नाही द्यायचं हे ठरवलं आणि आपली जी मुद्रा असणारी महाराज ती त्या ठिकाणी त्या नावाड्याला देऊ लागली. देत असताना तो नावाडी केवट असणारा ती मुद्रा घेईना. तो म्हटला देवा मी घेऊन उत्तीर्ण होणार नाही याच्यातून, जसं मी तुम्हाला ह्या पाण्यातून तरुण नेलं नावेमध्ये बसून, तसं माझी नौका ह्या ठिकाणी संसार समुद्रातून तरुण न्या आणि मला मुक्त करा, मला मोक्ष द्या, मला ब्रह्मपदाला प्राप्त करा. त्यावेळेस त्या मोबदल्यामध्ये भगवंतांनी त्या नावाड्याचा उद्धार केला. मला काय सांगायचं की या ठिकाणी भगवान सांगतात की तेषामहं समुदरता मृत्यू संसार सागरा भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसा. हा संसार कसा आहे तर जाणारा आहे, नश्वर आहे, नाशिवंत देह जाणारा सकळ, अविष्य कातो काळ सावधान. आणि ह्या संसार सागरात जे काही बुडाले त्याचा पत्ताही लागला नाही आणि ठाऊक ठिकाणाही लागला नाही. परंतु संसार समुद्रातून तरुण जायचं असेल तर एक भगवंताचं नाव आहे, कारण एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि का पै काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले ऐसा. हे केवळ एक भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामी, ह्या कलियुगामध्ये एक भगवंताचं नाम श्रेष्ठ असल्यामुळे आणि तेच जीवाला तरुण नेतंय, कारण व्यतिरिक्त जीवाला तरुण नेण्याचं साधनच नाही महाराज. म्हणून एक भगवंताचं नाम ह्या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे अर्जुनाला की अर्जुना फक्त माझं नाव श्रेष्ठ आहे. जे माझे भक्त मला येऊन प्राप्त होतात, मला मिळतात आणि माझं नामचिंतन घेतात, माझं नामचिंतन घेतात, हेच समुद्रातून तरुण जातात आणि मी प्रयत्न करतो यांना तारण्याचा, या संसार रूप सागरातून तारण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणून ही गीता ग्रंथामध्ये अतिशय ह्या ठिकाणी वर्म सांगितलेलं आहे. आपल्या भक्ताला भगवंतानी वर्म सांगितलेलं आहे. मी सांगतो की ही जी गीता आहे ही भगवंतानी अर्जुनाला सांगितलेली, आणि अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, धर्म, द्रौपदी असणारे हे 5 पांडव होते.
हे 5 पांडव म्हणजे कोण होते ते तुम्हाला माहिती आहे. भीमाचं कार्य काय आहे, नकुलाचं कार्य काय आहे, धर्माचं कार्य काय, द्रौपदीचं कार्य काय आहे आपल्याला थोडक्यात पाहायचं. अर्जुनाचं कार्य काय, फक्त देवाचं नाव घ्यायचं. अर्जुनाचे रोम सुद्धा जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे महाराज. आणि अर्जुन हा भगवंताला समरस झालेला होता. अर्जुन हा भक्तही होता आणि मित्रही होता. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती. हा, ह्या ठिकाणी भीमाचं कार्य काय, त्या काळी 5 पांडवाचं द्वारकेचा राणा पांडवा घरी. भीमाचं कार्य म्हणजे स्वयंपाक, आचारी काम करायचे भीमदादा. फक्त स्वयंपाकामध्ये काही कमी पडू द्यायचं नाही, हे भीमाचं काम होतं महाराज. अरे नकुलाचं कार्य काय होतं की ते घोड्याची परीक्षण करायचे. हा, घोड्याचं निरीक्षण करायचे, हे नकुलाचं काम. आणि धर्माचं कार्य काय होतं, धर्म म्हणजे कणकणवीत ब्राह्मण होते महाराज धर्मराज. एवढंच नाही तर द्रौपदीचं कार्य होतं की केवळ काय, ब्युटी पार्लर, म्हणजे हे द्रौपदीचं काम होतं. मला सांगायचं 5 पांडवाचं हे काम होतं. हे 5 पांडव कोण होते महाराज, ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस भगवान शंकर आणि पार्वती आकाश मार्गाने जात असताना त्या ठिकाणी एक उर्वशी असणारी देवांगना ही आकाश मार्गाने चालली असताना तिनं बाईचं रूप धारण केलं. आणि बाईचं रूप धारण केल्यानंतर तिनं एक त्या ठिकाणी महाराज ती बाई गाय झाली. आणि गाय झाल्यानंतर त्या 5 त्या ठिकाणी बैल त्या ठिकाणी त्या गाईच्या मागं लागलेले. गाईच्या मागं लागत असताना ते कोणी पाहिलं, पार्वतीनं पाहिलं. त्यावेळेस त्या बाईरूपी त्या बाईनं शाप दिला महाराज. कोणाला, पार्वती म्हणते की तूही 5 पती असं भोगशील असं म्हणून सांगितलं. आणि तो शाप पूर्वीचा कर्मानुसार भोगण्यासाठी पंचमुखी महादेव हे 5 पांडव झाले. आणि द्रौपदी असणारी ती कोण झाली, पार्वती माता झालेली. पंचमुखी महादेव हे 5 पांडव झाले. आणि पूर्वीच्या कर्माने हे 5 पांडव झालेले. एवढंच नाही तर त्या ठिकाणी महाराज आपण म्हणतो की गीता असणारी, युद्धाच्या ठिकाणी भगवंतांनी कोणाला, अर्जुनाला उपदेश केला गीता रूपाने. त्या ठिकाणी महाराज कुरुक्षेत्र कुरुवंशातील पंडुराजा त्या ठिकाणी मरण पावला. आणि धृतराष्ट्र हा आंधळा होता महाराज. धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे ह्या 5 पांडवाला त्या ठिकाणी गादीवर बसण्यात आलं. परंतु कौरवांनी काय केलं, कपटाने राज्य जिंकलं. कुरुक्षेत्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय येतं, कुरुक्षेत्र म्हणजे 145 किलोमीटर दिल्लीहून कुरुक्षेत्र आहे. आणि कुरुवंशातील कुरुने त्या ठिकाणी ती जमीन नांगरली महाराज. आणि त्या जमिनीला आशीर्वाद दिला कोणी, इंद्राने असा आशीर्वाद दिला त्या तपोभूमीला की जो ह्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय करील, त्या ठिकाणी तप करील, जप करील आणि तो स्वर्गाला जाईल, असं त्या ठिकाणी इंद्रदेवानी आशीर्वाद दिलेला आहे. अशी ती तपोभूमी असणारी कुरुक्षेत्र. आणि त्या कुरुक्षेत्रावर त्या ठिकाणी कौरव पांडव मूळ पुरुष कुरुने ती जमीन नांगरली. आणि इंद्राने आशीर्वाद दिला की या ठिकाणी जो तप करील, जप करील तो स्वर्गाला जाईल, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. असे हे 5 पांडव. आणि अर्जुनाला भगवंतांनी गीतेचा उपदेश केलेला आहे. मला एवढंच सांगायचं की आपल्या कर्मानुसार आपल्याला सर्व काही करावं लागतं. ते देवाधिकालाही कर्म चुकलं नाही, मग तू आम्हाला कर्म चुकन म्हणून यात काय नवल. लक्षात ठेवा, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे अनेक प्रकारे, कर्मे योग घडला सीतादेवी. ज्यावेळेस महाराज कर्माने सीतादेवीला अंतर पडलं, कोणाचं, रामाचं आणि सीतेचं, कर्माने. मग कर्माने गोगच्छती जीव एकहा, कर्मानेच हा जीव बांधलेला आहे महाराज. कर्म हे कोणालाही चुकलं नाही, देवादिकालाही कर्म चुकलं नाही. म्हणून मला एवढंच सांगायचं की आपल्या आपल्या कर्मानुसार आपण जर ईश्वराची भक्ती केली, कर्माने काही नियम घालून दिलेले, त्या कर्माने जर आपण ईश्वराची भक्ती केली आणि हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्प अभिमाया संसाराची.
आणि या संसारामध्ये आपण जर समजा कर्मानुसार आपण उत्तम प्रकारे कर्म केलं, देवाची भक्ती केली, तर आपण मोक्षपदाला जाऊ शकतो. शास्त्राने काही आपल्या जीवाला काही बंधन घालून दिलेले, नियम घालून दिलेले कर्माची सांगतो तुम्हाला मी. पहा, या ठिकाणी वर्ण काही सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य आहे, ग्रस्त आहे, वानप्रस्थ आहे आणि त्या ठिकाणी संन्यास आश्रम आहे. आश्रमाचे काही प्रकार आहेत आणि त्या आश्रमाप्रमाणेच कर्म मनुष्य करतो आणि तसंच कर्म करावं. ही प्रभूची भक्ती आहे, प्रभूची सेवा आहे. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ब्रह्मचर्य व्रत म्हणजे 1 ते 25 वर्षे गुरुच्या घरी आपण काय करायचं? शिक्षण घ्यायचं. अतिशय प्रामाणिकपणा. किती प्रामाणिकपणा असला पाहिजे गुरुच्या ठिकाणी? संशय येता कामा नाही. निसंशय माणसं पाहिजे महाराज. शिष्य असा असला पाहिजे, श्रोत्रिय, कृपाळू आणि ब्रह्मनिष्ठ गुरुही पाहिजे. आणि गुरुचं ज्ञान ग्रहण करताना अतिशय प्रेमळ अंतकरणाने ते गुरुचं ज्ञान घेतलं पाहिजे. कारण हे ज्ञान कुठेही भेटत नाही तुम्हाला, संसारामध्ये भेटत नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, आणि देव आशाने भेटायचं नाही. देवाचं आणि प्रत्यक्ष ब्रह्माचं ज्ञान फक्त एकच, ते म्हणजे काय? तर गुरुच्या घरी असतं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान अति जैशी. म्हणून ब्रह्मचर्य व्रत जीवाला घालून दिलेलं आहे. ब्रह्मचर्य व्रताने 1 ते 25 वर्षे जीवाने फक्त एक काय सेवा केली पाहिजे? गुरुच्या घरी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि ग्रस्त आश्रमाचा नियम सांगितलेला आहे. 25 ते 50 वर्ष आपण काय केलेलं पाहिजे? संसार केला पाहिजे प्रामाणिकपणे. त्या संसारामध्ये भेसळ असता कामा नाही. संसार कसा करायचा? महाराजांचं प्रमाण आहे. ह्याची थोडं भक्ती तुम्ही पाहून घ्या. संकल्पाभिमाया संसाराची, म्हणजे संसारात राहून प्रभूचं नामचिंतन घेतलं पाहिजे 25 ते 50 वर्षे. वानप्रस्थ त्या ठिकाणी असं सांगितलंय की 50 ते 75 वर्ष आपली पत्नी ही आपल्या बहिणीप्रमाणे मानली पाहिजे. किती? 50 ते 75 वर्ष. विषय भोग नाही पाहिजे जीवाला. त्या आश्रमामध्ये अजिबात विषय भोगला नाही पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषयाचे प्रकार आहे. आणि शेवटी सांगितलेलं आहे 75 ते 100 वर्षे संन्यास आश्रम. फक्त प्रभूची भक्ती करायची. कारण आपलं आयुष्य 100 वर्षाचे, 100च्या पुढे जात नाही मनुष्य. फार पुण्यवान मनुष्य असेल, जीव असेल, तर तो 100 वर्ष जगू शकतो. आणि आपल्या कर्मानुसार जशी जशी आपण भक्ती कराल तसं तसं आपल्याला फळप्राप्ती होते. महाराज, काही काही माणसं 100च्या आतच जातात. तसं या ठिकाणी अनेक प्रकारे कर्म घालून दिलेलं आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं की या ठिकाणी आपल्या कर्मानुसार आपण जशी भक्ती करावं तसं तो परमात्मा आपल्याला फळ देत असतो. आणि या ठिकाणी संसार समुद्रातून तरुण जाण्याचा एकच उपाय सांगितला, तो म्हणजे नाम. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतीन पापे जन्मांतरीचे. मग तो पांडवाचा एवढंच नाही तर आपल्या भक्ताचा उद्धार कसा करतो देव पहा तुम्ही. सहाय्य करतो देव. पांडवाचं वेळोवेळी सहाय्य केलं भगवंतानी. कसं केलं? तुम्हाला एक उदाहरण देतो पहा. शास्त्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. पांडवाचा वंश बुडविण्यास अश्वत्थाम्याने काय केलं? उत्तरेच्या गर्भामध्ये आश्रय सोडलं होतं. आणि तो उत्तरेच्या गर्भामध्ये आश्रय सोडल्यानंतर कुंतीने देवाचा धावा केला. धाव रे केशवा माई बापा. ज्याप्रमाणे द्रौपदी धावा करते कोणाचा? देवाचा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावेला, दीनानाथ ब्रीद संभाळी आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. देवा आता पाप पुण्याचा निवाडा करण्यासाठी वेळ नाहीये. देवा धाव म्हटले. ह्या ठिकाणी मला खूप त्रास होतोय. देव प्रत्यक्ष द्रौपदीच्या हाकेला धावून आले. त्यावेळेस मला एवढंच सांगायचं की पांडवाचा वंश बुडविण्यासाठी आतोनात प्रयत्न केला. कोणी? कौरवानी. हा, कौरवानी केला. तर मग अश्वत्थाम्याने काय केलं महाराज? ते आश्रय सोडलं. आश्रय सोडल्यानंतर पुढे काय झालं महाराज पहा. कुंतीने धावा केला देवाचा की धाव रे केशवा माई बापा. कुंतीने धावा केल्यावर देव त्या ठिकाणी आले.
देव आल्यानंतर देवानी काय प्रतिज्ञा केली त्या ठिकाणी पहा. प्रतिज्ञा केली की मी अजन्म ब्रह्मचारी असेल, 16,108 बायका भोगून ब्रह्मचारी असेल तर ह्या ठिकाणी आसराचा काहीच परिणाम होणार नाही, देवानी सांगितलं. खरंच महाराज, देवानी प्रतिज्ञा केल्याबरोबर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित बाळातपण झालेलं आहे महाराज त्या ठिकाणी. आणि बाळातपण व्यवस्थित झाल्यानंतर देवानी त्या ठिकाणी महाराज त्या उत्तरेच्या गर्भाचं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी निरसन केलेलं आहे. आणि निरसन केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी पांडवाचा वंश पुन्हा वाढत चाललेला आहे. मला सांगायचंय, द्वारकेचा राणा पांडवा घरी याच्यावर बोलतो मी. म्हणजे का द्वारकेचा राणा पांडवा घरी याच्यावर का बोलतो की तेषामहं समुदर्ता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मया वेशित चेतसा. का हा श्लोक निवडलेला आहे याचं उत्तर असं आहे महाराज की आज हरिदिनी एकादशी आणि एकादशी तुम्हाला माहिती आहे, एकादशीचे काही प्रकार आहेत भगवंतांनी सांगितलेले. देवशयनी एकादशी आहे, परिवर्तिनी एकादशी आहे का नाही, भागवत एकादशी आहे, वामन एकादशी आहे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक एकादशीला भगवंताचं पूजन करावं लागतं, प्रत्येक एकादशीला. मग जे जे भक्त एकादशीला अन्न सेवन नाही करून भगवंताची उपासना करतात, भगवंताची भक्ती करतात, भगवंताची पूजा करतात, ते भक्त मोक्षपदाला जातात महाराज या ठिकाणी. तुम्हाला माहिती परिवर्तनी एकादशी म्हणजे काय, देवशयनी एकादशी म्हणजे काय, भागवत एकादशी काय, वामन एकादशी काय, त्या भगवंताचं पूजन करणे याला परिवर्तनी एकादशी म्हणायचं. लक्षात ठेवा, परिवर्तनी एकादशी. म्हणून एकादशीला माणसाने देवाचा उपवास करावा, अन्न सेवन नाही करायचं महाराज. त्या एकादशीला अन्न सेवन नाही करायचं, म्हणजे एकादशी करायची. आणि जो एकादशी करील, जो भगवंताचं नाम घेईल, याला काय सांगितलं की मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ, मी या सागरातून त्या भगवंताचा उद्धार करतो. एक विषय आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, रंपू एकाडिले पणे अंती धावा धावा म्हणे तयाची आग राणी का धावली मजन घडे. भगवान सांगतात की अर्जुना, रंपू आडिले पणे अंती धावा धावा म्हणे, याचं उत्तर असं आहे की जन्मभर ज्यांनी पाप कर्म केलेलं आहे, देवाचं नाव घेतलं नाही, खाऊनही ते खाल्लं, पिऊनही ते पिलं आणि करूनही ते केलं महाराज, परंतु शेवटी त्याच्या मुखाला देवाचं नाव आहे. शेवटी राम कृष्ण हरी विठ्ठल केशव माधव हे नाव त्याच्या मुखाला आहे. प्रत्यक्ष देव त्याच्याकरता धावून येतो. अजामेळा बिली, तुम्हाला सांगितलं मी, अजामेळ्याचा उद्धार केला देवाने. एवढंच नाही तर पाप्यातला पापी असेल आणि त्यांना जर माझं नाव घेतलं असेल, मला जर हाक मारली असेल, तर मी त्याचा उद्धार करतो. मग माझ्या भक्तांनी माझं जीवन समर्पण केलं माझ्याकरता, मी त्याचा उद्धार का करणार नाही, का करणार नाही, करणारच. म्हणजे पाप्यातल्या पाप्याचा मी उद्धार करतो. आणि म्हणून अर्जुना, मी का उद्धार करणार नाही माझ्या भक्ताचा, पापी कोण होते याचं उत्तर तुम्हाला मी सांगेन. ज्यावेळेस अनेकांनी पाप केलेलं त्याचा उद्धार देवाने केला. शंकासुराला मारलं देवाने. शंकासुर हा दैत्यकुळातला होता महाराज, परंतु शेवटी शंकासुराला मारून त्याचा उद्धार केला देवाने आणि त्याचं शरीर आपल्या हातात धारण केलं. शंख म्हणजे वैर्याच्या कलिवरांना विसंबे, अजूनही सुद्धा वैर्याच्या कलिवरांना विसरला नाही. वैर्याचं जे शरीर आहे ते भगवंताने हातात धारण केलं. एवढंच नाही तर रावणाने जन्मभर देवाचा द्वेषच केला महाराज, केला का नाही, पण रावणाला मोक्ष दिला देवाने. काय केलं, रावणाला मोक्ष दिला. पण त्या रावणाने सुद्धा काय केलं, मरताक्षणी देवाचं नाव घेतलं, राम राम म्हणून प्राणत्याग केला, त्या रावणाला मोक्ष दिला. एवढंच नाही तर ती पुतना असणारी भगवंताला विषयाचं निमित्त करून मारण्यासाठी आला.
विष आपल्या स्तनामध्ये भरतं आणि विषयाच्या निमित्ताने भगवंताला मारायचं. परंतु शेवटी त्या पुतणीलाही मोक्ष देवाने दिला. काय दिला? जे देवाला मारायला निघाले परंतु देवाने त्याला मोक्ष दिला. मग माझ्या भक्ताला मी मोक्ष का देणार नाही? लक्षात ठेव. उदाहरण दिलेलं आहे शास्त्राने की प्रल्हादाला सुद्धा मोक्ष दिला देवाने. प्रल्हादाला मारण्यासाठी कोण आलं होतं? अनेक राक्षस कुळ त्या प्रल्हादाला मारण्यासाठी आपल्या बापाने धाडले होते. पण त्या राक्षसाचा वध करून देवाने त्यालाही मोक्ष दिला आणि आपल्या भक्तालाही मोक्ष दिला. मला एवढंच सांगायचं की देव शरण जर आपण देवाला गेलो तर देव आपल्याला मोक्ष पदाला नेतो. महाराज फक्त शरण जायला पाहिजे. एका ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये होई जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांनो तू शरण तुझी. या संसारामध्ये या संसार रूप सागरामध्ये जन्म आणि मृत्यू जो सत्य मानतो तो मोक्ष पदाला जात नाही. आणि ज्याने जन्म मृत्यूला खोटं मानलं आणि जो देवाला शरण गेला तो मोक्ष पदाला गेला. लक्षात ठेव. जन्म आणि मृत्यू हा संसार जन्म मृत्यू रूप जो सत्य मानतो आपण तुम्ही आम्ही मानतो का नाही? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तोची झाली अंगी हरे रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तोची झाली अंगी हरे रूप. जन्म म्हणजे काय? पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. पुनरुपी जन्म म्हणजे किती जन्म झाला फिरा गणित नाही जिता तारा. किती जन्म जन्मांतरी आपण जन्म घेतला आणि त्याला सत्य मानलं म्हणजे संसार आहे. संसार म्हणजे तरी काय? जन्म मरणाला सत्य मानणं म्हणजे संसार. हा जीव जो जन्माला आला आपण म्हणतो मरण सत्य, मरण हे अटळ आहे. आपण म्हणतो जन्म हे सत्य, जन्म हे अटळ आहे. परंतु जो जन्म मरणातीत अवस्था आहे ती प्रभुचरणाची अवस्था आहे. आणि संत हे जन्म मरणाला सत्य मानित नाही मानित. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावा. संतांनी कधी जन्म मरणाला सत्य मानला नाही. तुकाराम महाराज म्हणतात मरण माझे मरून गेले मज केले अमर. मरण माझं कधीच मरून गेलेलं आहे. ते मरणाला कधीच घाबरत नाही. जे संत असतात ते मरणाला घाबरत नाही. जे संत असतात ते जन्म घ्यायला कधी घाबरत नाही. जन्म घेतात केवळ प्रभूची प्राप्ती करण्याकरता हसत जन्म घेतात आणि मरणाला सामोरे जातात केवळ हसत सामोरे जातात. एक तुम्हाला उदाहरण देतो की ज्यावेळेस नामदेव महाराज जन्माला आले त्यावेळेस महाराज संकल्प केला. कोणी? नामदेव महाराजांनी. काय संकल्प केला? मी अनेक प्रकारे देवा तुझे अभंग लिही आणि अभंग लिही ते पूर्ण करीन. त्यावेळेस भगवंताने सांगितलं महाराज आयुष्य फार कमी, तुम्ही काय संकल्प करता? परंतु संतांची प्रतिज्ञा संतांचं म्हणणं हे खरं होत असतं महाराज. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले देवा जरी आयुष्य कमी असलं तरी तुझे अभंग लिहिण्यासाठी मी पुन्हा अवतार घेईन आणि पुन्हा अवतार घेऊन मी तुझे अभंग पूर्ण करेन. देव म्हणते काही हरकत नाही. जसं संत म्हणते तसं देवाला ऐकावं लागतं महाराज. म्हणून नामदेव महाराजांनी जगद्गुरु तुका अवतार नामायाचा तुकाराम महाराजांच्या कुळामध्ये जन्म घेतला आणि नामदेव महाराजांनी सांगितलं देवा मी जन्म घेईन परंतु शेवटी तुम्हाला यावं लागेल मला नेण्यासाठी. प्रयाग काळी देवे विमान पाठविले कलीच्या काला माझी अद्भुत वर्तले. मानव देव घेऊन या निज धामा गेले निळामणे सकळ संता तोषविले. प्रत्यक्ष मला सांगायचं काय की प्रत्यक्ष देव तुकाराम महाराज नेण्यासाठी आहे. सांगा तुम्ही आताच्या कलियुगामध्ये देव येईल का नाही? अरे आपल्याला न्यायला देव येऊ शकत नाहीये. आपण तशी भक्ती करत नाही देवाची. आपण फक्त हरिपाठामध्ये सांगितलं यमाचा पाहुणा राणी होय. आपल्याला फक्त
यमच येतो निर्यात। आणि देव जर यायचा असेल तर तशी भक्ती करावी लागते। तुकाराम महाराजांची भक्ती श्रेष्ठ होती महाराज। तुकाराम महाराजांची भक्ती किती श्रेष्ठ होती तुम्हाला माहिती आहे? स्त्री एक अन्न करता मेली तरी तुकाराम महाराजांचं चित्त विचलित झालं नाही। आपण म्हणतो आम्हाला सुतक पडलंय, आमच्या वंशामध्ये कोणीतरी गेलंय, आम्ही कीर्तनाला येत नाही, आम्ही भजन करीत नाही, आम्ही मंदिरात येत नाही, काय येत नाही? यायला पाहिजे महाराज। प्रभूचं नाम इतकं श्रेष्ठ आहे महाराज की तुकाराम महाराज म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी ह्या दुष्काळ पिढ्या गेली। तुकाराम महाराज म्हणतात बरं झालं। मला सांगायचं काय की संत हे विचलित होत नाही नामामध्ये, कधीच विचलित होत नाही। संतांना जर कळालं आपलं कोणीतरी गेलंय तरी सुद्धा ते भक्ती सोडित नाही देवाची। आणि त्या काळी तर आपण देवाची भक्तीच केली पाहिजे महाराज, ती श्रेष्ठ आहे भक्ती। भगवंताचं नाम घेण्याकरता कोणत्याच प्रकारचं बंधन नाही जीवाला। तुम्हाला आंघोळ केली पाहिजे, बंधन नाही। तुम्हाला तोंड धुतलं पाहिजे, बंधन नाही। तुम्ही म्हणा देशा काळाचं बंधन अजिबात नाही। भगवंताचं जिथं आपण आहे तिथं देवाचं नाव घेतलं पाहिजे। मग तुम्ही स्मशानामध्ये असाल तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे, तुम्ही झोपेत असाल तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे। एवढंच नाही तर तुम्ही कोणाला भाषण करीत असेल तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे। ते देवाचं नाव सोडलं नाही पाहिजे। एका ठिकाणी म्हणतात हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला। भांडण चाललं असेल तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे। जनाबाई देवाला शिव्या देत होत्या तरी जनाबाईच्या मुखामध्ये देवाचं नाव होतं। प्रल्हादाला काय केलं, त्या उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी त्या संकटाकाली त्याने देवाचं नाव घेतलं। प्रल्हादाने घेतलं का नाही? मीराबाईला विष दिलं तरी मीराबाईनं देवाचं नाव सोडलं नाही। विष दिलं, विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हसीर। ते विष प्राशन कोणी केलं? मीराबाईने केलं। पण ते देवाला प्राप्त झालं का? नामाशी समरस झालेलं होतं चित्त महाराज मीराबाईचं। एवढंच नाही तर सर्व कार्य करीत हरी बोला। आणि जर आपण सर्व कर्म करीत असताना हरीचं नाव घेतलं ते कर्म देवाला प्राप्त होतंय महाराज। आणि त्या कर्माने आपल्याला बंधन पावत नाही, कर्म आपल्याला बंधन पावत नाही, कर्म देवाला अर्पण होतंय। म्हणून लक्षात ठेवा आपण सर्व कार्य करीत संसारामध्ये देवाचं नाव घेतलं पाहिजे। एक उदाहरण देतो तुम्हाला। पंढरपूरमध्ये एक भक्त होता महाराज। कोण? श्रीपुरामध्ये कृष्णाबाई नावाची भक्त होती। जसं जनाबाईनं भक्ती केली तर तशी त्या कृष्णाबाईनं भक्ती केली देवाची। समर्पण भावना, सर्व कर्मामध्ये देवाचं नाव घेतलं पाहिजे। याच्यावर उदाहरण देतो तुम्हाला। काय उदाहरण आहे पहा। कृष्णाबाई काय करायची? जेवण करायचं असेल तर कृष्णार्पण वस्तू, आंघोळ करायची असेल तर कृष्णार्पण वस्तू, झाडून घ्यायचं असेल घरामध्ये तरी कृष्णार्पण वस्तू, तो कचरा टाकायचा असेल तरी कृष्णार्पण वस्तू सांगायची। ते सर्व कर्म देवाला अर्पण व्हायचं महाराज। एक दिवस असं झालं, तिनं काय केलं, आपल्या घरामध्ये झाडलोट केली आणि तो कचरा भरला आणि तो कचरा टाकला महाराज आणि कृष्णार्पण म्हटलं। तो सगळा कचरा त्या पांडुरंगाच्या मूर्तीवर पडला। अरे उत्तम प्रकारे त्या बडव्याने पूजा केली होती देवाची। अत्तर सुगंध लावलं होतं देवाला, चंदनाची उटी त्या देवाला लावली होती महाराज, आंघोळ घातली होती, मंत्राने पूजा केली होती त्या परमात्म्याची। आणि त्या मूर्तीवर तो कचरा पडल्यामुळे त्या ठिकाणी ती मूर्ती महाराज त्या दूषित झाली। आणि दूषित झाल्यानंतर महाराज सगळ्यांनी विचार केला की कोण हे म्हटले पांडुरंगाच्या अंगावर कचरा टाकणार, याचा शोध घ्या म्हटले आणि त्याला कडक शासन द्या। सांगा, विचार केला, सगळ्या पुजाऱ्यांनी महाराज ठाव ठिकाणा घेतला। कळालं एक कृष्णाबाई नावाची कोणीतरी भक्त आहे देवाची, तिचा हा परिणाम आहे। तिनं हा कचरा देवाच्या अंगावर टाकला, तिच्या योगाने तो कचरा देवाच्या अंगावर गेला।
महाराज त्या बडव्याने त्या पुजाऱ्याने काय केलं, त्या कृष्णाबाईच्या घरी गेले. कोण? ते बडवे. आणि म्हणू लागले, अशी कशी तुझी भक्ती? म्हणते त्या भगवंताच्या अंगावर कचरा पडला, तिच्या गालामध्ये मारली, तो गाल सुजला. त्यांना कृष्णार्पण म्हटलं, ते देवाचा गाल सुजला. असं करता करता देवाचाही या ठिकाणी गाल सुजला. भक्तीचं वर्म तुम्हाला मी सांगतो. त्या ठिकाणी महाराज देवाचा गाल सुजल्यानंतर पुढे काय झालं पहा. परत ते पुजारी त्या कृष्णाबाईला शरण गेले. म्हणले, देवाचं काही केलं ना गाल उतरत नाही, म्हणते तू काहीतरी मार्ग सांग. परत महाराज त्या ठिकाणी त्या देवाच्या गालाला अनेक प्रकारे वनस्पती लावली आणि परत कृष्ण आपण म्हटलं तू गाल उतारला. मला सांगायचं की सर्व कर्म ते देवाला अर्पण होत आहे, पण सर्व कर्मामध्ये या संसारामध्ये राहून जर आपण काही कर्म करीत असेल तर ते देवाला समर्पण केलं पाहिजे, प्रभूला समर्पण केलं पाहिजे. याला काय म्हणायचं? समर्पण भक्ती. समर्पण भक्ती ही अतिशय श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान अर्जुनाला सांगतात की तेषाम समुद्रता मृत्यू संसार सागरात, आणि मृत्यूरूप दुःख आपल्याला निवारण करायचं असेल त्या प्रभूला शरण गेलं पाहिजे. मृत्यूचे दुःख किती आहे, मृत्यूचे भय किती आहे. या ब्रह्मांडामध्ये, या जगामध्ये अनेक प्रकारे जीव जंतू आहे महाराज. किती? अंड, जारस, स्वेदस, उद्भिज, ह्या चार खाणी. आणि चार खाणीतून जे काही उत्पन्न होतात जीव, सगळ्यांना मृत्यू आहे महाराज, सगळ्यांना मृत्यू. ह्या मृत्यूच्या जबड्यामध्ये कोणी चुकलेलं नाही. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे जीव, जारस म्हणजे जारापासून उत्पन्न होणारे जीव, उद्भिज म्हणजे काय? अंडज, जारस, उद्भिज. मला काय सांगायचं की भूमीपासून जन्माणारे जीव, अंडज, जारस, स्वेदस, उद्भिज, आणि असे जीव असणारे ते महाराज या ठिकाणी जीव उत्पन्न होतात आणि मरतात, उत्पन्न होतात, मरतात. भगवान सांगतात की उपजे ते नासे, नासिले पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेला. हे जीव उत्पन्न होतात आणि त्या ठिकाणी नाश पावतात. आणि पुनरुपी जननम पुनरुपी मरण. म्हणून या संसार रूप सागरातून तरुण जायचं असेल तर समर्पण भक्ती केली पाहिजे. समर्पण भक्ती म्हणजे अतिशय शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली पाहिजे देवाची. देवाचं नाव घेतलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण देतो आणि पुढे जातो. कुणी समर्पण भक्ती केली, इतके समर्पण भक्ती केली पाहिजे त्याच्यामध्ये संशय येता कामा नये. संशय आत्मा विनश्यते. आणि जोपर्यंत संशय आपल्या अंतःकरणात मध्ये तोपर्यंत प्रभूची भक्ती समरस होत नाही. अतिशय निर्मळ अंतःकरणाने केली पाहिजे. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविते. पांडवाच्या अंतःकरणामध्ये संशय नव्हता, म्हणून तर प्रत्यक्ष अर्जुन, भीम, नकुल, सहदेव देवाचं वास्तव्य पाहत होते. संशय नव्हता त्यांच्या ठिकाणी. ज्यावेळेस भारतीय युद्ध व्हायचं त्यावेळेस अर्जुन आणि दुर्योधन देवाकडे गेले. देवाकडे गेल्यानंतर काय झालं पुढे पहा. या कौरवाच्या मनामध्ये संशय होता देवाविषयी. आणि भगवान म्हणतात की जो माझ्याविषयी संशय घेईल तो त्या ठिकाणी तो मला प्राप्त होत नाही. कौरवाच्या ठिकाणी अनेक प्रकारे संशय होता महाराज. कौरव म्हणायचे हा एक मानव आहे, देहधारी जीव आहे, हा काय आमचं रक्षण करणार आहे, कौरव म्हणायचे. दुर्योधन तर म्हणायचा महाराज, दुर्योधन देवाला शिव्या द्यायचा, दुर्योधन देवाशी अवहेलना करायचा. आणि दुर्योधनाच्या मनामध्ये देवाविषयी संशय, अर्जुनाच्या मनामध्ये निसंशय होता. अर्जुन म्हणायचा की हा देवच आहे, हा ईश्वर आहे, गतिर्भ्रता प्रभू साक्षी, आणि तोच आमचं रक्षण करणार आहे. वेळोवेळी अर्जुनाचं रक्षण देवानेच केलं का संशय गेले अंतःकरणात. त्यावेळेला महाराज दुर्योधन आणि प्रत्यक्ष कौरव आणि पांडव देवाकडे गेले. आणि देवाकडे गेल्यानंतर कपटाने राज्य कौरवाने जिंकल्यानंतर महाराज पांडव असणारे सत्यवादी होते आणि कौरव हे असत्यवादी होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंत त्या ठिकाणी
निद्रा घेत होते. निद्रा घेत असताना अर्जुन असणारा भगवंताच्या चरणाजवळ बसलेला आहे आणि दुर्योधन असणारा भगवंताच्या इकडून बसला. भगवंत उठल्यानंतर भगवंताची दृष्टी कुठे गेली? पहिली अर्जुनाकडे. आणि अर्जुनाला भगवंताने विचारलं, काय कुणकडे येणं केलं म्हटले तुम्ही? दुर्योधनाकडे देवाने पाहिलंच नाही. दुर्योधन म्हटला, देवा अरे मी आलोय तुझ्याकडे, मला विचार ना. त्या अर्जुनालाच का विचारलं? त्या क्षणी संशय त्या ठिकाणी आला. त्यावेळेस म्हणले, देव म्हणले, माझं सगळीकडे दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजे तेथे माझी हरिपूर्ती राह. देव म्हटले, मी सगळ्यांना सारखं धरतो म्हटले. अर्जुनच माझ्या जवळचा नाही, तूही माझ्या जवळचा आहे. पण तू जशी माझी भक्ती करीत तसं तुला फळ देणार. त्यावेळेस दुर्योधन म्हटलं, देवा ऐक म्हटले, हे पांडव गादीवर बसलेले आणि मी सगळं राज्य जिंकलेलं आहे म्हटले, आणि मी थोडी सुद्धा संपत्ती पांडवाला देणार नाही म्हटले. ही मलाच माझी संपत्ती राहिली पाहिजे, माझं वर्चस्व मला राहिलं पाहिजे. देणार नाही म्हटले, मी काही हरकत नाही म्हटले, देणार नाही, चालतं म्हटले. परंतु आम्हाला या ठिकाणी युद्ध करायचे, जो युद्धात जिंकन त्याचं राज्य होईल म्हटलं. मग सांग देवा, युद्धाच्या प्रसंगी तू आमच्याकडून राशील का त्यांच्याकडून राशील? म्हणले, तुम्ही जशी इच्छा करसाल तसं आहे. सांग दुर्योधना म्हटले, मी कोणाकडून? अर्जुनाला विचारलं, सांगा म्हणले अर्जुना. त्यावेळेस अर्जुन काय म्हटला? अर्जुन म्हटला की तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. भक्त हे फक्त देवाची इच्छा करतात. भक्ताला दुसरं काहीच आवडत नाही. सत्ता संपत्ती धन ऐश्वर्य आवडत नाही, पैसा आवडत नाही. तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला काय आवडतं? जाळूनी संसार पैसो अंगणी नाही तुझे म्हणून माणसे. अरे संसार जाळला देवा करता आम्ही, संसाराला तिलांजली दिली आम्ही, संसाराचा त्याग केला आणि प्रभू तुझ्या नामचिंतनामध्ये आम्ही वास्तव्य करून राहिलेलो आहे. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद ते मनी.